कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यात एका टायरमधून कोट्यावधींची रोकड जप्त करण्यात आली आहे। रोकड लपवण्याचा हा प्रकार पाहून अधिकारी चक्रावले आहेत। टायर फाडताच निघाले नोटांचे बंडल। कारच्या टायरमध्ये 2,40,00,000ची रोकड। रोकड पाहून अधिकारीही चक्रावले। वरवर तुम्हाला हा एका कारचा टायर वाटत असला तरी तो कोट्यवधींचा आहे। आता तुम्ही म्हणाल टायर आणि कोट्यवधींचा, तर मग पहा, या टायरमध्ये हवा नव्हती तर 2,000च्या नोटांची बंडल होती। टायर फाडताच त्यातून एका मागोमाग एक नोटांची बंडल बाहेर पडली। 1, 2, 3, 4 एवढ्याशा टायरमध्ये 1, 2 नाही तब्बल 2,40,00,000ची रोकड लपवण्यात आली होती। हा प्रकार पाहून अधिकारीही चक्रावून गेले। आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यात कर्नाटकमधल्या शिमोगा जिल्ह्यात ही कोट्यवधींची रोकड सापडली आहे। जप्त केलेली रोकड बंगळुरूहून शिमोगा आणि भद्रावती इथं पाठवण्यात आली होती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या प्रमाणावर रोकड पकडण्यात येते। मात्र कर्नाटकमधील रोकड लपवण्याचा प्रकार सगळ्यांनाच कोड्यात टाकणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।